नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिपळूणात सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक, कारवाईची मागणी। नगर परिषद हद्दीतील शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नारायण तलाव परिसरात 30 जानेवारी रोजी सायंकाळी सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केल्याचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या असून संबंधित व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नारायण तलाव परिसरात दररोज नागरिक, ज्येष्ठ महिला व लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। असे असताना मुस्लिम समाजातील काही महिला व पुरुषांनी या ठिकाणी नमाज पठण केल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला आहे। यावेळी उपस्थित नागरिकांनी ही सार्वजनिक जागा असून धार्मिक विधींसाठी योग्य नसल्याचे सांगितले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे संघटनांचे म्हणणे आहे। या प्रकरणी सोमवारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कृती करणे हा कायद्याने गुन्हा असून हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। नमाज पठणासाठी आवश्यक साहित्य घेऊन संबंधित व्यक्ती आल्याने हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या घटनेमुळे शहरात धार्मिक तणाव निर्माण होऊन सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता असल्याचे नमूद करत नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत। घटनेच्या वेळी नगर परिषदेचे सुरक्षा रक्षक उपस्थित होते का, असल्यास त्यांनी हस्तक्षेप का केला नाही याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे। नगर परिषद प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन नमाज पठण करणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशाराही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिला आहे। आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे। यानंतर संघटनांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी नगर परिषद पाणी पुरवठा समितीचे सभापती निहार कोवळे, नगरसेवक अंकुश आवले, गोरक्षक विक्रम जोशी, मंदार लेले, हेमंत चाळके आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, चिपळूण। नमस्कार। आज आपण सगळे एका फक्त व्हॉट्सअपच्या आवाहनानंतर एवढ्या संख्येने जमलोय, त्याबद्दल सगळ्यांचं म्हणजे आभार मानणं हा काही विषय नाहीच। सगळेजण आपण एका आवाहनानंतर जमलोय, त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांनी असंच प्रत्येक वेळी आपल्याला यायची वेळ येऊ देत नको, परंतु अशी जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही सगळे एकवट होऊ शकतो हे दाखवून देण्याचा जो आपण प्रयत्न केला होता तो आपण उतरवला। सगळ्यांचं आभार व्यक्त करतो। सगळेजण आपण एकत्रितच आहोत, ह्याच्यासाठी काही कोण आयोजक किंवा काय असा विषय नाही। आता आपण ज्या विषयासाठी जमलो होतो तो विषय असा होता की मागच्या शुक्रवारी म्हणजे आता जो गेलेला शुक्रवार आहे ते 30 जानेवारी या दिवशी, त्या दिवशी एका विशिष्ट समाजाने, म्हणजे तिथे सरकारी भाषेत विशिष्ट समाज म्हणतात पण आम्ही सांगतोय मुस्लिम समाजाच्या लोकांनी तिथे नमाज पठण करण्याचा कार्यक्रम केला। आज त्या गोष्टीवर ऍक्शनला रिॲक्शन ही यायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी वातावरण चिपळूणचं खराब करण्यासाठी तो प्रयत्न केलेला होता। परंतु आम्ही पहिली वेळ असल्यामुळे पहिल्यांदा मी स्वतः जरी नगरसेवक असलो तरी मी पहिले हिंदुत्ववादी आहे म्हणून पहिले लोकांसोबत, नगरपालिकेसोबत नाही। आम्ही प्रशासनाला विनंती केली होती, प्रशासनाच्या माध्यमातून नगराध्यक्ष साहेबांची आज आम्ही भेट घेतली, त्यांना झालेला सगळा प्रसंग सांगितलेला आहे, त्यांना दाखवलेल्या ज्या व्हिडिओज आहेत त्या सुद्धा त्यांना पटलेल्या आहेत आणि आमच्या केतकरताईंनी इनामदार काकींनी यांचं सगळ्यात आधी सर्वांतर्फे आपण अभिनंदन केलं पाहिजे, कारण की ह्यांनी ते सगळं आमच्यासाठी दिलं आणि आमच्या विषयाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही आज प्रशासनाला विनंती केली, नगराध्यक्ष साहेबांनी आम्हाला सकारात्मक दिसतं त्याच्यावरती उत्तर दिलं। त्यांनी सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज नगर परिषदेचा आपण व्हिडिओ दिलेले आहेतच, परंतु नगर परिषदेच्या माध्यमातून नगरपालिकेचे जे सीसीटीव्ही तिथे आहेत त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती जी कोण लोक होती त्या सगळ्या लोकांची डिटेल्स येतील, त्या डिटेल्स लोकांवरती कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होईल आणि ती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काय कारवाई होते हे देखील आपल्याला सांगण्यात येईल।
कारण की नाही तर उद्याच काहीतरी करायचंय म्हणून नुसती कारवाई करायची आणि त्या गोष्टी होऊन आम्ही काही शांत राहणार नाही आणि ह्याचं उत्तर ऍक्शनला रिॲक्शनच येईल अशा पद्धतीने आम्ही नगराध्यक्ष साहेबांना सांगितलंय. पहिली वेळ होती म्हणून आम्ही समजून घेतलं. सार्वजनिक ठिकाणी कोणतेही, आम्ही म्हणत नाही की आमचे सुद्धा कार्यक्रम व्हायला हवेत, कोणत्याही धर्मीयांनी सार्वजनिक ठिकाणी ज्या आपल्या सार्वजनिक संपत्ती आहेत त्याचं जतन करणं, त्याच्यासाठी आपण खर्च केलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून. तो खर्च होतो तो आपल्याच लोकांच्या करारूपाने नगरपालिकेत होतो आणि मग तो खर्च होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रत्येक चिपळूणकरांची ही जबाबदारी आहे की अशा घटना कुठे घडत असतील तर त्यासाठी त्या कुठेतरी थांबायला हव्यात. यासाठी आज आम्ही सगळे एकत्र आलो होतो. भविष्यात देखील असा जर कोण प्रयत्न चिपळूणमध्ये येऊन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना ह्या पुढे आम्ही अशा पद्धतीने एकत्र येऊन निवेदन देण्याचं काम करणार नाही. याच्या पुढे ऍक्शनला रिएक्शन ही 100% येणार म्हणजे येणारच, एवढंच सांगतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगून ठेवतो की असा प्रयत्न करणारी ज्या कोण लोक आहेत, जी कोण लोक या चिपळूणमध्ये असा प्रयत्न करताय, हे आजमावून बघण्याचं चालू आहे, ही लिटमस टेस्ट करण्याचं चालू आहे, तर त्यांना फक्त तुमच्या माध्यमातून एवढाच इशारा देऊन ठेवतो. असं म्हटलं तरी चालेल की इशारा वाजा धमकी, की जर अशा प्रकारे लिटमस टेस्ट तुम्ही करत असाल तर त्या लिटमस टेस्टला आमची सुद्धा तेवढीच तयारी आहे. एवढं फक्त सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मगाशी आपण नगर परिषदेमध्ये गेला होता, आतमध्ये नगराध्यक्षांशी आपलं बोलणं झालेलं आहे. मात्र आपल्या लोकांकडनं असं समजलं जातंय की वारंवार अशा प्रकारच्या विशिष्ट समाजाकडून त्यांना त्रास होतोय कुठल्या ना कुठल्या प्रकारचा. आपण मीडियाच्या माध्यमातून काय इशारा द्या? आम्ही मीडियाच्या माध्यमातून तेच आता मी भाषण माझं सांगताना आता मी तेच सांगितलं, अशा पद्धतीने सांगितलं की आम्ही समजून घेणारी माणसं आहोत. आम्ही विनंती करायची, किती दिवस विनंती करायची, किती दिवस निवेदन द्यायची. जर आमच्या भागामध्ये येऊन कोण अशा पद्धतीने करायची जर प्रयत्न करत असेल तर तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो, त्यांच्या भागात जाऊन सुद्धा अशी करण्याची तयारी आमची सुद्धा आहे.